स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सद्गुरु धारेश्वर सेवा मंडळ आयोजित युवा चषक 2025 आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। सुरेश दादा कोठेकर समाजसेवक वरळी गाव मुंबई, रोशन पावसकर साहेब, हिमांशु पालव, संकेत गावडे, वैभव पानसकर साहेब, गंगाराम स्वामी घोणसपूर, कृष्णा जंगम चकदेव, निलेश जंगम तळदेव, किरण जंगम तळदेव हरचंदी, पांडुरंग जंगम गाळदेव मोळेश्वर, आनंदा जंगम उपाध्यक्ष सय्यद शिवाला जंगम समाज, गणपत बाळू जंगम रायरेश्वर प्रतिनिधी यांनी सर्वांनी मान्यवरांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। विलास वसंत भनगे यांच्या युवा सेना तालुका प्रमुख जावली भारतीय कामगार सेना हे देखील या आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत। त्यांनी प्रत्येक सामनावीराला टी शर्ट जे दिलेला आहे ते यांच्या वतीने दिलेला आहे। ज्या ज्या मान्यवरांची कृपया नावं घेतली त्यांनी सर्वांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे। सद्गुरु धारेश्वर सेवा मंडळ युवा चषक 2025 पर्व दुसरे आज इथे संपन्न झालं। सर्व खेळाडू गाळदेवचे पांडुरंग जंगम यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। किरण जंगम तळदेव हरचंदी यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। संभाजी जंगम तळदेव यांनी देखील स्टेजवर यायचं आहे। सोमेश्वर जंगम मुख्य पुजारी शिखर शिंगणापूर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। आपण सर्वजण इथे आलात, सकाळपासून जे जे संघ इथे आपल्या खेळाचं चांगल्या पद्धतीने प्रदर्शन केलं, आपला खेळ दाखवला, त्या सर्व खेळाडूंचं, त्यांचे संघनायक, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे ग्रामस्थ, त्यांना सर्वांना जे मदत करतायत ते सपोर्ट स्टाफ या सर्वांचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत। काही खेळाडू गावावरून देखील येतात या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्रणय जंगम तळदेव यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। पर्व दुसरं या ठिकाणी आमच्या धारदेव सद्गुरु धारेश्वर सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीनं आज संपन्न झालं। आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं ते आपले सुरेशदादा कोटेकर समाजसेवक वरळी मुंबई यांच्याकडे आम्ही कमी वेळामध्ये गेलो आणि त्याने आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं। दादाने आम्हाला आता सांगितलं की पुढच्या वेळी एवढ्या लांब येण्यापेक्षा आपल्या वरळीच्या आदर्श नगरमध्ये तुम्हाला मैदान उपलब्ध करून देतो अशी दादांनी ग्वाही दिलेली आहे। मी दादांचं खरोखर अभिनंदन करतो की आज एवढ्या आमच्या मंडळाला त्यांचं एवढं योगदान, एवढा मोठा पाठिंबा त्यांनी जाहीर केला, त्याबद्दल मी प्रथमतः दादांचं मनपूर्वक मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आमच्या मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय प्रकाश जंगम यांना मी प्रस्तावित करण्याची विनंती करतो। सद्गुरु धारेश्वर सेवा मंडळ धारदेव मुंबई आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचे सामने या ठिकाणी दिवा या ठिकाणी संपन्न होत आहेत, संपन्न झाले। आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या वरळी गावचे समाजसेवक सन्माननीय सुरेशदादा कोठेकर साहेब, तसेच त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे वरळी शिवसेना शाखेचे शाखा अध्यक्ष आणि सर्व त्यांच्या सोबत आलेले सहकारी, या सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण उपस्थित आहात, या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। तसेच सय्यद शिवालय जंगम समाजातील प्रत्येक गावचे प्रतिष्ठित नागरिक, सर्व खेळाडू हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सर्व खेळाडू क्रीडाप्रेमी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी आमच्या मंडळाच्या वतीनं आणि सर्व मंडळाच्या सदस्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आपल्या गावामध्ये बरेच असे क्रीडाप्रेमी आहेत, खेळाडू आहेत,
की त्यांना क्रिकेटची अतिशय अशी आवड आहे आणि त्यांच्या सर्व ह्या आवडी निवडीबद्दल आम्ही प्रत्येक वर्षी हा क्रीडा महोत्सव सादर करत असतो आणि क्रीडा महोत्सव सादर करत असताना समाजातील तसेच सह्याद्री शिवारातील सर्व समाज बांधवांकडून आम्हाला उत्कृष्ट असं मोलाचं सहकार्य मिळतं. तसेच वरळीमधील जे काही प्रतिष्ठित सर्व समाजसेवक आहेत दादांसारखे त्यांच्याकडूनही आम्हाला मोलाचं सहकार्य मिळतं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा क्रीडा महोत्सव सादर करत असताना आम्हाला सह्याद्री शिवालय जंगम समाज आणि सर्व जे आपल्या क्रिकेटच्या टीम आहेत त्याही आम्हाला चांगलं सहकार्य करतात. सकाळपासून इथं ज्यांनी 8 वाजल्यापासून सर्व समाजातील सर्व टीम्स प्रत्येक गावचे नागरिक इथं येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं तुमचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. आम्ही हा क्रीडा महोत्सव प्रत्येक वर्षी सादर करत असतो आणि सादर करत असताना यामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की त्यासाठी आम्हाला बराच तडजोड करावी लागते किंवा मेहनत करावी लागते आणि हा एवढा मोठा क्रीडा महोत्सव सादर करत असताना त्यामध्ये आपल्याला एक आर्थिक पाठबळ हे महत्त्वाचं असतं आणि तेच आम्हाला याकडून एक पहिल्या नंबरचं बक्षीस दादांकडून आम्हाला मिळालं. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. अशीच आम्हाला साथ तुम्ही दिलीत तर आमच्या मुलांनाही आनंद वाटेल. तसेच आमच्या सह्याद्री शिवालयामध्येही जे काही पर्व असतं प्रत्येक वर्षी तेही आम्ही चांगल्या प्रकारे सादर करत असो. तसेच समाजातील सर्व मंडळी आपले समाजातील प्रत्येक गावचे सर्व मंडळी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही आम्हाला चांगलं सहकार्य करतात. या ठिकाणी गावातील प्रत्येक गावातील तसे आम्हाला प्रत्येक आमचे सोमेश्वर स्वामी आहेत त्यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. तसेच गावातील प्रत्येक गावातील महिला भगिनींनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. त्यांचंही मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप अभिनंदन करतो. यानंतर आपण प्रथमतः या ठिकाणी सत्कार समारंभ करणार आहोत. आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. पुढील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पांडुरंग जंगम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद प्रकाश स्वामी. आज इथे प्रथमतः अतिथी देवो भव या सर्वांच्या प्रयत्नाने आपला जो आता इथे पर्व संपलं, उत्कृष्ट असा सर्व संघाने खेळ केला. आलेल्या सर्व पाहुण्यांचे प्रथमतः आपण स्वागत करूया. ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय श्री सुरेशदादा कोठेकर यांना मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीनं सन्मान करीत आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष तसेच शाखा समन्वयक 193 वरळीगाव संतोष जंगम यांना विनंती करतो की आपण सर्वांनी दादांचं स्वागत करावं. श्री सुरेशदादा कोटेकर, समाजसेवक, वरळीगाव, मुंबई. चला घ्या सन्मान चिन्ह, शॉल, श्रीफळ दादांना देऊन मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष संतोष जंगम, सचिव गणपत जंगम तसेच मंडळाचे कार्यकर्ते मारुती जंगम यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या दादांसाठी. खूप कमी वेळामध्ये आपण दादाकडे गेलो आणि दादांनी आपल्याला एवढं मोठं मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं दादांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. असं सहकार्य आम्हाला वेळोवेळी दादांकडून मिळेल याची ग्वाही आम्हाला आहेच. दादाने आताच जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीने. तसेच त्यांचे सहकारी सन्माननीय रोशन पावसकर साहेब यांचं देखील मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी मंडळाचे खजिनदार सन्माननीय श्री दिलीप जंगम यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन रोशन पावसकर यांचा स्वागत करायचं आहे. तसेच हिमांशू पालव हे देखील दादांचे सहकारी दादांबरोबर इथे उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमाला. त्यांना देखील मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह आणि शॉल देत आहोत. मी मंडळाचे सचिव सन्माननीय श्री गणपत जंगम यांना विनंती करतो की त्यांनी हिमांशू पालव यांना सन्मान चिन्ह
आणि शॉल द्यायचे आहे। तसेच संकेत गावडे हे देखील दादाचे सहकारी दादांबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तसेच दादांचे सहकारी वैभव पानसकर हे देखील या कार्यक्रमाला दादांच्या सोबत उपस्थित आहेत। त्यांना देखील शॉल आणि सन्मान चिन्ह देत आहोत, त्यांनी स्वीकार करायचा आहे। तसेच आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आमच्या कार्यक्रमामध्ये मोलाचं असं सहकार्य देतात असे आपले सर्वांचे श्री भैरी मल्लिकार्जुन सेवा मंडळ घोणसपूर याचे उपाध्यक्ष गंगाराम स्वामी पानसकर साहेब, सुनील जंगम आमच्या मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि सुजित सहसचिव यांचा सत्कार करत आहेत। गंगाराम स्वामींना द्या। गंगाराम स्वामी यांचा सत्कार आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संतोष जंगम आणि किसन प्रकाश शंकर जंगम हे करतील। वसंत बनगे यांचं देखील विलास वसंत बनगे चुकीची दुरुस्ती यांनी देखील आमच्या मंडळाला खूप कमी वेळामध्ये चांगलं मोलाचं सहकार्य केलंय। त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की पुढच्या वर्षी यापेक्षा भरघोस मदत अशी तुमच्या मंडळाला माझ्या वतीने मी करेन आणि खरोखरच अतिशय मोलाचं असं सहकार्य या मंडळाला आपल्या वतीने आम्हाला भेटलेलं आहे। त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे समीर आणि सचिन हे करतील। धन्यवाद वनगे साहेब, असंच मोलाचं सहकार्य आम्हाला आपल्या वतीनं मिळत राहील अशी आशा मी बाळगतो। तसेच कृष्णा जंगम चकदेव हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत आहोत। कृष्णा जंगम चकदेव आहेत का? सुनील जंगम आमच्या मंडळाचे उत्कृष्ट असे खेळाडू, प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असणारे सुनील जंगम। चला, निलेश जंगम तळदेव आर्मी मॅन यांना देखील मंडळाच्या वतीनं आम्ही श्रीफळ पुष्पगुच्छ आणि शॉल देत आहोत, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करायचा निलेश जंगम। तसेच किरण जंगम यांचं देखील मोलाचं सहकार्य प्रत्येक वेळी मंडळाला लाभतं। यावर्षी काही लाभलेलं नाही वाटतं, पुढच्या वर्षी लाभेल अशी आशा मी बाळगतो आणि त्यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीनं आमचे सुनील जंगम पुष्पगुच्छ आणि शॉल देत आहेत। पांडुरंग जंगम गालदेव हे देखील मंडळाला आमच्या वेळोवेळी सहकार्य करत असतात। पांडुरंग जंगम गालदेव आहेत का? व्यासपीठावर ज्या व्यक्ती उपलब्ध आहेत त्यांनी कृपया द्या। चंद्रकांत जंगम आपण येऊन त्यांचा सत्कार करायचा। चंद्रकांत गणेश चंद्रकांत जंगम रुबाबदार मेन्सवेअर विरार हे देखील आमच्या मंडळाला सहकार्य करतात वेळोवेळी। त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार सन्माननीय श्री मारुती दगडू जंगम तसेच आनंदा जंगम हे करतील। धन्यवाद गणेश जंगम, आपलं सहकार्य असंच मंडळाला आमच्या राहावं। आनंदा जंगम उपाध्यक्ष सह्य शिवालय जंगम समाज हे देखील आज या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांचं देखील मंडळाच्या वतीने आपण स्वागत करूया। आमच्या मंडळाचे कार्यकर्ते
धोंडीबा गुल्लिंग जंगम यांना मी विनंती करतो की त्यांनी आनंदा जंगम यांचं स्वागत करावं। तसेच आज आपण जे सकाळपासून इथे प्रक्षेपण पाहतात लाईव्ह यूट्यूब याचं जे प्रक्षेपण आपल्याला दिलंय ते आपले सोमेश्वर जंगम मुख्य पुजारी शिखर शिंगणापूर यांचा सत्कार आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आनंदा जंगम एनडी हे करतील। सोमेश्वर जंगम मुख्य पुजारी शिखर शिंगणापूर जे सकाळपासून आपल्याला यूट्यूब लाईव्ह वर जे आपण सामने प्रक्षेपण पाहत आहोत ते सर्व धन्यवाद सोमेश्वर साहेब। असंच सहकार्य मंडळाला आपल्या लाभावं। घोणसपूरचे दुसरे आपले आमचे भास्कर जंगम हे देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत। त्यांचे सासरे मारुती दगडू जंगम हे जावयाला शाल श्रीफळ देतील। तसेच संभाजी जंगम तळदेव हे देखील या कार्यक्रमाला आमच्या उपस्थित आहेत। ये ना प्रणय जंगम तळदेव यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विनंती करतो। चगदेव वाघावळ कोण प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया आपल्या ग्रामस्थांचा एक सत्कार घेऊन जायचा आहे। कोण राहिला असेल तर आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य गणपत बाळू जंगम हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत सकाळपासून। त्यांना देखील मंडळाच्या वतीने श्रीफळ। सुनील जंगम वाघावळे आपण जर व्यासपीठावर असाल तर कृपया आपला सन्मान घेऊन जायचा आहे। सुनील जंगम वाघावळे खालच्या मुळेश्वरचे खेळाडू जर आपण उपस्थित असाल तर आपल्या ग्रामस्थांचा सत्कार घेऊन जायचा आहे। खालचे मुळेश्वर रायरेश्वरचे ग्रामस्थ जर कोण असतील तर त्यांनी कृपया येऊन वरती आपला स्टेजवरती ग्रामस्थांचा सन्मान घेऊन जायचा आहे। गणपत बाळू जंगम आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य हे देखील आम्हाला मंडळाला वेळोवेळी सहकार्य करतात, प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असतात। एवढ्या वयात सुद्धा या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वरळीवरून आलेले आहेत, त्यांचे देखील धन्यवाद, त्यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने आम्ही करीत आहोत। मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश जंगम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। चुकून जर कुणाचं कुठल्या ग्रामस्थांचं नाव राहिलं असेल तर आपण सुचवायचं आहे। पंच साऊंड सिस्टम वाले कोण आहेत का? अनिल जुनगरे मेढ्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं आम्ही श्रीफळ पुष्पगुच्छ देत आहोत, त्यांचा आम्ही सत्कार करीत आहोत। सचिन जंगम सचिन शिंदे मेढा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि शाल देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। शंकर झुनगरे हे देखील या मंडळाच्या आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। सुरेश जंगम गाळदेव यांचा देखील मंडळाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। लहू जंगम खालचे मुळेश्वर यांचा देखील मंडळाच्या वतीनं आम्ही सत्कार करीत आहोत। संभाजी जंगम आपण देखील या आपला देखील मंडळाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहोत। रायरेश्वरच्या ग्रामस्थांपैकी जर कोणी असतील तर त्यांनी कृपया आपल्या ग्रामस्थांचा सन्मान घेऊन जायचा आहे। चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल किंवा चुकून नाव राहिलं असेल तर कृपया मंडळाला सुचवायचं आहे किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे। रायरेश्वरच्या ग्रामस्थांचा देखील आम्ही मंडळाच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे।
देणगीदारांमध्ये जर चुकून कुणाचं नाव राहिलं असेल किंवा आपल्याला जर सन्मान दिला नसेल, निलेश फौजी तळदेव आपलं नाव मगाशी आम्ही घेतलं होतं, परंतु आम्ही काही अपवादात्मक कारणामुळे आपण बाहेर गेला होता, तर त्यांचा सत्कार मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सचिव यांनी सर्वांनी करा. अजून जर कोण राहिला असेल तर कृपया आपण सर्वांनी नाव सुचवा. आणि आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. बक्षीस समारंभ. धन्यवाद दादा. आता आपण स्थानापन्न व्हायला काय हरकत नाही. आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सत्कार समारंभ. ज्या खेळाडूंनी सकाळपासून आपल्या जीवाचे रान करून आनंद गायकवाड आचली हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करीत आहोत. त्याने देखील येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. सुनील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत धारदेव मोळेश्वर आडाळ यांचा देखील आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत. रवींद्र ढेबे श्री कंस्ट्रक्शन यांचा देखील आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करीत आहोत. तसेच सर्व सन्मानित देणगीदार हितचिंतक यांच्या सर्वांच्या मंडळाच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनपूर्वक शतश आभार मानतो. आणि आता आपण सर्वजण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सकाळपासून ज्या संघाने एवढ्या सर्व खेळाडूंनी जी मेहनत घेतली त्या सर्व मेहनतीचे फळ त्यांना आता मिळणार आहे. आता आपण सत्कार समारंभाकडे वळण्यापूर्वी दोन शब्द रोशनदादा पावसकर मंडळाला काही मार्गदर्शन आपण करावं असे मी मंडळाच्या वतीनं तर रोशन पावसकर साहेबांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द आपलं मार्गदर्शन करावं. सगळ्यांना जय महाराष्ट्र. सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळ आणि जो क्रिकेट सामना आयोजित केलाय, खरंच खूप मोठं असं परिवार आहे तुमचं. अक्षरशः म्हणजे जी संख्या आहे आणि जे योगदान आहे तुमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं, एक उदाहरण तुम्ही सेट केलं आहे. म्हणजे एक बेंचमार्क म्हणतो ना आपण, की संघटना कशी असावी आणि संघ परिवार कसा असावा, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल. आणि भविष्यामध्ये सुरेशदादा कोटेकर यांनी ग्वाही दिलेलीच आहे. जे काही तुम्हाला योगदान करता येईल, म्हणजे कदाचित तुमच्यासाठी हे हा स्पॉट ॲक्सेसेबल असेल किंवा जवळ असू शकतो, पण जिथे आम्ही राहतो वरळी तिकडनं इकडे यायला फार वेळ लागतो. तर भविष्यात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वरळी स्पोर्ट्स क्लब जर का तुम्हाला तिथे क्रिकेट खेळवणे सोपं होत असेल, सगळ्यांसाठी सोयीस्कर असेल, तर तो मैदान आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी अवेलेबल करून देऊ. आणि त्या पलीकडे पण जाऊन जर काही योगदान करता आलं ते पण आम्ही नक्की करू. उपस्थित सगळे मान्यवरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला हा आदर सन्मान दिला आणि आमचे जे स्वागत केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असाच सहकार्य आणि पाठिंबा तुमचा आमच्या पाठीशी राहू ही शुभेच्छा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद पावसकर साहेब. यानंतर डीडी जंगम रायरेश्वर यांचा देखील मंडळाच्या वतीनं आम्ही शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत आहोत. जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. आमच्या मंडळाचे गणेश शिंदे जीव्हीके ग्रुप यांचा देखील मंडळाच्या वतीनं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करीत आहोत. उपस्थित असतील ॲडव्होकेट प्रसाद जंगम यांचा देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन, आणि वाघावळचे जर कुठले प्लेयर असतील तर त्यांनी कृपया येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. आहेत बघा ते वाघावळे. मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. अशोक जंगम, हॅलो. जय धारेश्वर सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित मुंबई शहरामध्ये हे दुसरं पर्व
97 पासून दादा आम्ही गावाकडे सामने आयोजित करत होतो. त्यावेळी आदरणीय आमदार शशिकांत दादा शिंदे साहेबांच्या आमचे स्थानिक आमदार होते आणि ते आयोजन त्यावेळी संपूर्ण खर्च कार्यक्रमाचा ते देत होते आणि तेव्हापासून हे आयोजन आहे. आज मुंबई शहरामध्ये दुसरं पर्व या ठिकाणी आपण आयोजित केलं आणि या दुसऱ्या पर्वाला या बक्षीस वितरण समारंभाला आयोजित उपस्थित वरळीचे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सुरेशदादा कोटेकर साहेब, त्यांच्या समवेत श्री रोशन पावसकरजी, संतोष जंगम आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच गावावरून मेढ्यावरून ही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सय्यद शिवालय जंगम समाजातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित समोर असलेले सर्व सय्यद शिवालय जंगम समाजाचे हे युवा खेळाडू, प्रथम आपणा सर्वांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज दादा या ठिकाणी आयोजन करत असताना आमचं छोटंसं गाव धारदेव आणि या 300 किलोमीटर लांब आपण मुंबई शहरामध्ये कामधंद्यानिमित्त वावरत असताना तुमच्यासारख्या सर्व मान्यवर मंडळीची ओळख, तुमच्यासारख्या सगळ्या दानशूर लोकांच्या आशीर्वादामुळे हे सर्व घडू शकते आणि त्याबद्दल तुम्हा सर्व दानशूर मंडळींचं मंडळाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करेन. कारण हे सर्व तुमचं पाठबळ असल्याशिवाय कुठलीही मोठं काम होणं शक्य नाही. त्यामुळे समाजातील सर्व मान्यवर मंडळींनी ज्या ज्या लोकांनी या दुसऱ्या पर्वासाठी योगदान दिलं त्या सर्व मान्यवर मंडळीचं मी मंडळाच्या वतीनं आणि अध्यक्ष म्हणून मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी या दुसरं पर्व चांगल्या प्रकारे संपन्न व्हावं त्यासाठी धडपड केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, ज्यांनी आपापल्या कामधंदा सांभाळून या सगळ्या नियोजनामध्ये वेळात वेळ काढला, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सर्व आर्थिक बळ निर्माण करण्यासाठी मुंबईकडून संतोष असू द्यात किंवा गावाकडून विलास आणि काही जी मंडळातली मुलं आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हे सर्व योगदान निर्माण करून दिल्याबद्दल आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि मंडळाची एकी कशी असावी, कशी आहे, हे आपण सय्यद शिवालय आणि प्रमुख अतिथींसमोर आपण दाखवतोय आणि एकीचं बळ काय असते हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करतोय. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होऊन सगळ्यांना सहकार्य जे आपल्याकडून शक्य होईल ते सहकार्य आपण नेहमी करत असतो आणि त्यामुळेच हे सर्व एकोपा जिव्हाळा कायम राहतोय आणि दादांसारखे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पावसकर साहेबांनी आता सांगितलं की म्हणजे एकत्र तुम्ही राहताय साहेब. आम्ही गेल्या म्हणजे शाळा कॉलेज पासून सर्व मंडळी आम्ही एकत्र 1995ला आम्ही मंडळ स्थापन केलं, 97ला रजिस्ट्रेशन केलं आणि तेव्हापासून मंडळाच्या वतीनं काही कामं आम्ही करत असतो. गावाला वरदशंकराची महापूजा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, असे अनेक कार्यक्रम मंडळाच्या वतीनं शक्य होतील तसे आम्ही करत असतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे करत राहू अशी धारेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा उपस्थितांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. विजयी संघांचं अभिनंदन करतो, पराजित संघांचं कौतुक करतो आणि पुढील पर्वासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. आपण आपल्या मंडळाची जी वाटचाल आहे ती थोडक्यात आणि इत्याभूत माहिती दिल्याबद्दल आपण मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि
एक आणखी एक सत्कार राहिलेला आहे, तो म्हणजे आपल्या माणसाचा सत्कार आपण कोण करत नाही. परंतु दादा आवर्जून सांगावंसं वाटतं की आम्हाला अभिमान आहे की आमचे संतोष भाऊ आमचे सहकारीच आहेत, परंतु शाखा क्रमांक 193 शिवसेना शाखा क्रमांक 193 मधून अगदी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आणि आत्ता तर खूपच आनंद आहे की ते तुमच्यासोबत आहेत आणि तुमच्या बरोबर राहून अगदी चांगल्या पद्धतीने आपला माणूस एक चांगलं काम करतोय आणि चांगल्या माणसांबरोबर काम करतोय याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे. म्हणून आम्ही सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळाच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आमचे जे सहकारी आहे संतोष यांचा आपल्या हातून सत्कार करावा ही विनंती करतो. धन्यवाद कोटेकर साहेब. संतोष जंगम हा शाखा समन्वयक म्हणून 193 मध्ये काम करत आहे, गेले 3 वर्ष झाली आणि खरोखरच उत्तम असं कार्य करत आहे. आणि दादांसारखा हिरा आता त्याला सापडलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही त्या दिवशी पण त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा दादांना सांगितलं की आम्हाला आता तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे चिंता नाही. आता संतोष हा परम सुखम होऊन जाईल तुमच्यावर आहे, त्याच्यामुळे आम्ही देखील बिंदास्त आहोत. आणि खरोखरच दादा मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या दिवशी पण ऑफिसमध्ये, हा मुलगा आमच्यासाठी भरपूर काही प्रयत्न करतो आणि तुमच्यासाठी पण करणार असं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आपले पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रथमतः मालिकावीर पुरस्कार हा सुनील जंगम धारदेव याने प्राप्त केलेला आहे. रोख रक्कम आणि पारितोषिक सुनील जंगम तर बनगे साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी मालिकावीरचा पुरस्कार. सर्वांनी खेळाडूंनी जोरदार टाळ्या वाजवून या खेळाडूचं मनोगत उंच करायचं आहे. सुनील जंगम उत्कृष्ट असा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम जंगम धारदेव यांचा रोख रक्कम आणि पारितोषिक मी रोशन पावसकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी आकर्षक बक्षीस आणि ट्रॉफी शुभम जंगम. सर्व खेळाडूंनी जोरदार टाळ्या वाजवा. आदर्श नगरमध्ये खेळाडू हा आमचा नावाजलेला खेळाडू आहे शुभम जंगम. उत्कृष्ट गोलंदाज हर्षल जंगम गाळदेव याला देखील आकर्षक चषक मी पालव साहेबांना विनंती करतो. हिमांशू पालव यांना मी विनंती करतो की त्यांनी या खेळाडूचं बक्षीस देऊन गौरव करायचा आहे. सर्व खेळाडूंनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व खेळाडूंनी कृपया ज्या ज्या वेळेला पारितोषिक देतील तेव्हा सर्व खेळाडूंनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज यांचा स्वागत वैभव गावडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या खेळाडूला आकर्षक चषक आणि मंडळाची भेट द्यायची. उत्कृष्ट फलंदाज प्रतीक जंगम तळदेव सर्व खेळाडूंनी जोरदार टाळ्या वाजवून या खेळाडूचा सत्कार करायचे, स्वागत करायचे समारंभामध्ये. उत्कृष्ट फलंदाज प्रतीक जंगम तळदेव सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या खेळाडूचं स्वागत करायचं आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक जे आमच्या मंडळाच्या वतीनं आम्हाला मिळालेलं होतं ते गणेश मेन्सवेअर रुबाबदार मेन्सवेअरचे MD गणेश जंगम यांना मी विनंती करतो आपण पण ते पारितोषिक वितरण करायला यायचं आहे. गणेश जंगम गाळदेव. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते गाळदेव. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते गाळदेव. संघनायक यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे.
गणेश जंगम यांच्या वतीनं आपल्याला हे पारितोषिक वितरण करण्यात येईल. रुबाबदार मेन्सवेअर विरार या ठिकाणी यांचं आत्ताच कपड्याच्या दुकानाचं त्यांनी ओपनिंग केलेलं आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. गालदेव संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. पुढच्या पर्वासाठी आपल्याला शुभेच्छा. द्वितीय पारितोषिक विजेते गालदेव संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन. पुढच्या पर्वासाठी आपल्याला शुभेच्छा. द्वितीय पारितोषिक विजेते तळदेव संघ. द्वितीय पारितोषिक विजेते तळदेव संघ यांना मी विनंती करतो, आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्यकर्ते जे उपस्थित आहेत त्यांनी तळदेव संघाला पारितोषिक वितरित करायचं आहे. सह्य सेवालय जंगम समाजाचे उपाध्यक्ष आनंद मारुती जंगम, मंडळाचे प्रमुख सल्लागार, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य उपाध्यक्ष सन्माननीय सुनील जंगम यांनी सर्वांनी हे पारितोषिक वितरित करायचं आहे. द्वितीय पारितोषिक विजेते तळदेव. आकर्षक चषक आणि रोख रक्कम 1501 रुपये, 15,001 रुपये. तळदेव संघाचं अभिनंदन. तळदेव संघाचं अभिनंदन. अरे हे न्या संभाजी, तळदेव संघाचं पारितोषिक इकडेच राहिलेलं आहे. पाहिजेत पैसे की नको, मग कधी नेणार? धन्यवाद. तळदेव संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढच्या पर्वासाठी आपल्याला शुभेच्छा. आता अंतिम विजेता संघ यांना पारितोषिक लाभलेला आपल्याला सन्माननीय सूर्यदादा कोटेकर आणि त्यांचे सहकारी यांना सर्वांनी मी विनंती करेन की धारेश्वर क्रिकेट क्लब DCC धारदेव संघ या सर्वांनी प्रथम पारितोषिक रोख रुपये 21,001 आणि आकर्षक चषक आपण सर्वांनी संघनायक सन्माननीय सूर्यदादा कोटेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व खेळाडूंनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धारदेव संघाचं अभिनंदन. दुसऱ्या पर्वाची सुरुवात विजेते म्हणून केलेले आहे. अंतिम संघाचा अंतिम सामना जिंकून विजेते पदाचा मान थटकवला त्याबद्दल मी धारदेव संघाचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. सन्माननीय श्री सूर्यदादा कोटेकर आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी ती रोख रक्कम रुपये 21,001 आणि आकर्षक ट्रॉफी जय धारदेव संघाचं अभिनंदन. पुढच्या पर्वासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि सन्माननीय श्री सूर्यदादा कोटेकर यांचा देखील सदस्य धन्यवाद. आज आपण इथे आलात, आपल्या कार्यक्रमाची आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं सर्व सन्माननीय पाहुणे यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आमचे गंगा मामा कुठल्याही आमच्या कार्यक्रमाला, प्रत्येक कार्यक्रमाला न चुकता हजर राहतात. सकाळची वास्तुशांती त्यांनी 3:30 वाजता केली आणि 11 वाजता ते मैदानामध्ये हजर झाले. त्याबद्दल त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना अष्टशिवालय प्रत्येक ग्रामस्थांना एक सन्मान चिन्ह आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही देत आहोत. ते आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. ग्रामस्थ मंडळ वाघावळे, ग्रामस्थ मंडळ चकदेव, ग्रामस्थ मंडळ घोणसपूर, ग्रामस्थ मंडळ तळदेव, ग्रामस्थ मंडळ गाळदेव,
ग्रामस्थ मंडळ तळदेव, ग्रामस्थ मंडळ धारदेव, ग्रामस्थ मंडळ रायरेश्वर, अष्टशिवारातील ज्या ज्या गावांची नावं घेतली त्यांनी सर्वांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. कृपया कोण प्रतिनिधी असतील त्यांनी येऊन सर्वांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. धन्यवाद दादा. मी पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीनं पाऊसकर साहेब आपलं देखील सर्वांचं आपल्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा शतशः धन्यवाद. आणि असंच मोलाचं सहकार्य मंडळाला आपलं वेळोवेळी राहील. आमच्या ग्रामस्थांचं देखील खूप खूप आभार ज्यांनी आपले कामधंदे सोडून आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. युवा वर्गांचं विशेष अभिनंदन. आणि आता मी आमच्या मंडळाचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचं भाषण करावं खेळीमेळीच्या वातावरणात. सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळ आयोजित सय्यद शिवालय जंगम समाज मर्यादित भव्य क्रिकेटचे सामने आज या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचे मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या मंडळाला ज्या ज्या सन्माननीय देणगीदारांनी जे देणगी दिलेली आहे त्या सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी आपला हा क्रिकेटचा दुसरा पर्व संपन्न झाला असं जाहीर करतो.